माझं नाव नितीन मिश्रा, नोएडाहून आलो आहे. हं. आपल्या चरणी वंदन आहे, अभिनंदन आहे. खूप खूप स्वागत आपलं. पूज्यश्री, प्रश्न असा आहे की फाईल नंबर 2 बरोबर फारच वादविवाद होत असतात लहान-सहान गोष्टींवरून. मग आले आहेत का? हे प्रारब्धातले कोणते पूर्वकर्म फाईल आहेत 2 का? आले आहेत का? आलेत. हे फाईल 2 घेऊन आलो. प्रारब्धातलं ॲक्च्युली काय की प्रारब्ध तर फाईल 2 आणि तुम्ही एकत्र आला ते प्रारब्ध आहे. त्यांची प्रवृत्ती तुमची प्रवृत्ती मॅच होत नाही ते प्रारब्ध आहे. पण रागद्वेष करणं ती अज्ञानता आहे. दोषी पाहणं ते अज्ञान आहे आणि आपण ॲडजस्टमेंट करा. त्यांच्या प्रवृत्तीसाठी योग्य आहे, आपण ॲडजस्ट करा. त्यांनी आपल्या प्रवृत्तीशिवायचं ॲडजस्ट म्हणजे एकमेकांबरोबर ॲडजस्ट व्हाल तर मग प्रॉब्लेम तणाव येणार नाही. इथे ॲडजस्टमेंटची उणीव आहे आणि ॲडजस्टमेंट ज्ञानाच्या समजुतीतूनच येईल. प्रवृत्ती ओळखून घ्या आणि ज्ञानाने प्रवृत्तीला ओळखून ज्ञानींच्या चाव्यांनी ॲडजस्टमेंट करा. ॲडजस्ट एव्हरीवेअर. टक्कर टाळा. फाईलचा समभावाने निकाल करा. त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांना त्यामुळे आनंद मिळेल त्यासाठी काहीतरी चला त्याग करा. चला आपली ॲडजस्टमेंट, आपला आग्रह, आपली अपेक्षा बाजूला करा. त्यांच्याबरोबर ॲडजस्ट व्हा. असं सगळं करता करता तणाव निघून जाईल आणि प्रेमाने राहू शकाल. लहान-सहान गोष्टींवरून बघा, गोष्टी मोठ्या होत जातात. अर्थाचा अनर्थ काहीतरी पण बनायला लागतो. तुमच्या दोघांपैकी एकाला तरी ॲडजस्ट व्हावं लागेल ना. ज्यांना शांती हवी त्यांनी आधी ॲडजस्टमेंट करायला हवी. दादाजी सांगतात आता संध्याकाळ झाली आहे, आपल्या घरात चर्चा, रात्र पडली त्यासाठी म्हणतो अहो अजून तर संध्याकाळी उजेड आहे. एक जण म्हणतो नाही रात्र झाली आहे. तर अशावेळी दादाजींनी काय सांगितलं, आपल्याबरोबर असं आर्ग्युमेंट व्हायला लागलं तर मी प्रथम विनंती करतो, बघा तर खरं अजून उजेड आहे. तुला काय समजत नाही रात्र झाली. नाही मी विनंती करतो जरा विचार करा, इथे संध्याकाळचे 5च वाजलेत, अजून अंधार नाही पडला. रात्र झाले. चला यू आर करेक्ट बाय युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. मी सोडून देतो. त्यात एवढं काय, तसे 2 तासानंतर रात्र होणारच आहे. आपण 2 तास वाद घातला तर वेळ जाईल आणि तशी रात्र होणारच आहे नाही का. आणि मग आपण वाद तरी कशाला घालायचा. ओके चला संध्याकाळ झाली आहे, रात्र नाही झाली. नाही रात्र झाली. मी विनंती करतो तुम्ही विचार करा, चेक करा. तुम्ही जाऊन चेक करा, मी तर चेक केला. ओके यू आर करेक्ट. मनात म्हणायचं बाय युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे माझंही सत्य नाही तुमचंही, कारण हे रिलेटिव्ह आहे. थोड्या वेळानंतर बदलणार आहे. आपण का भांडायची. ॲडजस्टमेंट हो की नाही. हो. म्हणजे अशी ॲडजस्टमेंट करायची. आणि ही एकच गोष्ट लग्नानंतर आम्ही तर सांगतो सगळ्यांना, तुम्ही समोरच्याच्या सुखाचा विचार करा, स्वतःच्या सुखाचा नाही. त्यांना सुख कसं मिळेल त्याचा विचार, त्यांचे दोष पाहू नका आणि बायकांना सुखाचा विचार करू द्या. आणि ते सुद्धा वाईफलाही सांगा की बघ तुला सुखी ठेवेन मी. तसं तर आम्ही एकमेकांच्या सुखासाठी प्रयत्न करतोच, पण बोलण्यातून काही गोष्टींमुळे म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. पण ज्ञानवाणी दादाजी सांगतात की समोरच्याच्या मनाचं समाधान होईल अशी वाणी बोलण्याची शक्ती द्या. 9 कलमं आहेत. वाणी बोलण्याआधी विधी आहे चरणविधीमध्ये. हो. तर अशी सगळी साधनं वापरा. विधी सगळे करून, प्रार्थना करून सगळं करा. खूप फरक पडेल. आपला आशीर्वाद असू ते सर आमच्यावर. जय पूज्यश्री, एक निवेदन होतं. जर एक दृष्टांत जो दादाजींचा आहे, जो त्यांनी आपल्या अंतिम समयी सर्वांचा हिशोब पूर्ण करताना सर्वांना गिफ्ट दिला होता. निरुमांना काहीतरी भेट दिली होती, आपणा सर्वांना काही, आपणासही एक. जर त्याविषयी आपण काही सांगू शकलात ते तर फॉरेनहून दादाजींनी टाईम स्टार नाही पण सिटीजनचं घड्याळ घेतलं होतं डिस्काउंटमध्ये $10 तेव्हा मिळालं होतं. तेव्हा दादा म्हणाले जरा 5-10 20-25 घड्याळं घेऊया, सगळ्यांना गिफ्ट देऊया. तर त्यामागे त्यांची भावना काय होती की मनुष्याचं मन कसं आहे की काही मिळालं तर खुश होतं. हे दादाजींनी दिलं म्हणजे दादाजी त्यांच्या आठवणीत राहतील. गिफ्ट शेवटी गोष्ट आहे. दादा स्मरणात ज्यांच्या राहतील त्यांना मोक्ष मिळेल कधी ना कधी. दादाजींची भावना होती ज्यामुळे काही लोकांना जिव्हाळ्यामुळे या आपुलकीने बांधून द्यायचं, गिफ्टने आशीर्वाद देऊन चल इकडे चल स्पेशल विधी करूया, धपाटा मारायचे. त्यामुळे तो आणखी जवळ येईल दादाजींच्या भक्तीमुळे. नंतर ज्ञानाची कास धरून जास्त प्रगती करेल आणि भक्तीमधून सगळ्यांमधून सुटला तरी तो दादाजींशी अटॅच्ड राहायचा. ते महत्त्वाचं आहे. दादाजी असे खूप काही करायचे, म्हणजे काही ना काही शक्क लढवायचे, म्हणजे लोक संलग्न राहायचे आणि त्यांचं कल्याण नक्कीच व्हायचं. दादा भगवानांचा असीम जय जयकार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, प्रतिक्रमण करताना मन अगदी इकडे तिकडे भरकटतं. त्यासाठी काही थोडे उपाय सांगण्याची कृपा करावी. त्याचं काय की चुकांबाबत जागृती ठेवा.
प्रतिक्रमण ही काही फक्त क्रिया नाही. आपल्या कोणत्या चुका झाल्यात, कोणत्या कारणामुळे झाल्यात ते चेक करा. कोणाला दुःख दिलं ते चेक करा आणि त्यावरच पश्चाताप करायचा आहे की हे चुकीचं झालं, असं व्हायला नको आहे. ते चेक करताना कळतच काही नाही ना. हरकत नाही. दुःख दिलं जात असेल ना कोणाला आपल्या व्यवहारातून, ते समजून येतं की नाही. हा, ते तर बस मग कळतं. त्याचंच तेवढंच प्रतिक्रमण करा की हे शुद्धात्मा भगवान, या भाऊसाहेबांना अशा प्रकारे दुःख दिलं गेलं, मनापासून माफी मागतो, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची मला शक्ती द्या. त्यामुळे जागृती वाढेल हळूहळू. हा. हां, तोच उपाय आहे. दुसरा प्रश्न, महाविद्या क्षेत्र जर असेल तर ते कोणत्या दिशेला आहे? ते त्याला थोडं ईशान्य समजवण्याची दिशा म्हटलं कृपा. जातं. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, जसे पूर्व आणि उत्तरच्या मध्ये, बरं. ईशान्य कोणामध्ये. तर तिथून महाविद्या क्षेत्र तिकडे आहे, सिमंदर स्वामी भगवानांची जागा, असं समजायचं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री शैली चावला. हं, पूज्यश्री फाईल 3 आणि 4 दोघेही परदेशात शिकतात, भारतात बाहेर, आणि खूप जास्त नॉनव्हेज खातात आणि समजावल्यावर म्हणतात की आमच्याकडे जास्त ऑप्शन्स नाही आहेत आमच्या इथे, कारण तेवढा स्वयंपाक नाही करू शकत आम्ही इथे, तर जे काही मिळतं तेच खातो. म्हणजे मग फाईल 1ला खूप त्रास होतो त्याचा, आणि मी समजावते त्यांना, मला असे वाटते की खाऊ नये त्यांनी नॉनव्हेज. नाही, समजावायचं. त्यातली पहिली स्टेप ही करा की का समजावायचं ते सोडून द्या. सत्संगाच्या टचमध्ये येईल आणि सगळ्या गोष्टींचा स्वीकार त्यांना होईल. सत्संगात, दादाजींच्या सत्संगात भक्ती मार्गात येतील, दर्शन घेतील, शक्ती मागतील आणि अभ्यासही करतील. त्याचा हळूहळू त्यांना फायदा होईल, दादांप्रती भक्ती वाटेल आणि नंतर दादाजींचे सगळं म्हणणं ऐकायला तयार होतील. आपला जो आग्रह असतो, नका खाऊ, तो म्हणेल मी खाणार, पुन्हा म्हणणार नको खाऊ, तो खाणार. तर या आग्रहामुळेच त्यांच्या मनात रिॲक्शन तयार होत असते आणि आम्हाला शक्य नाही आहे. आजकाल तर विगनसुद्धा मिळतं सगळीकडे. होय म्हणजे बघा, पूज्यश्री. व्हेजिटेरियन सोसायटी एवढी डेव्हलप झाली आहे की वेगनपर्यंत जातात. तेव्हा नॉन व्हेजिटेरियनचा काय स्कोप संपू शकतो. पण आता काय की तुम्ही चर्चा करायला जाल, आर्ग्युमेंट कराल, तर आपला सूक्ष्मातून आग्रह, त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडेल. उगाच ही डोकेफोड करते, कटकट करते फुकटची, तिकडे काही मिळतच नाही. पण ज्यांना खायचं नाही आहे त्यांना तर सगळं मिळतं. नॉनव्हेज नसेल खायचं तरी व्हेजिटेरियन खूप मिळेल, विगनसुद्धा मिळेल. आजकाल एवढी दुकानं ही अशी उघडली आहेत, सगळीकडे मिळायला लागलं आहे. पण तो सेकंडरी पार्ट आहे. आत्ता काय करायचं आहे की त्यांच्यातल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा, त्यांना सच्ची समज मिळो, सच्चे निमित्त मिळोत आणि या व्यसनातून, कुसंगातून सुटका हो, तशी कृपा करा. हे दादा भगवान आणि सत्संगात येऊ, ज्ञान मिळवावत, सत्संगासाठीचे अंतराय तुटू दे, अशी कृपा करा. मेन सत्संगाची भावना ठेवा. अशाने हळूहळू हे चुकीचं आहे अशी समज येईल स्वतःलाच आणि सुटेलही, त्यांचं वेळ नाही लागणार. होय पूज्यश्री. तोपर्यंत प्रार्थना करत राहा शुद्धात्म्याकडे, त्यांच्या प्रती. दुसरा प्रश्न आहे पूज्यश्री की घरात फाईल 2 आणि त्यांचे भाऊ यांच्यात थोडे मतभेद होतात. खरे तर दोघांचे म्हणणे ऐकले तर दोघेही आपल्याला आपापल्या जागी ठीक वाटतात, पण त्याच्यामुळे घरात खूपच तणाव वाढत जातो आणि त्यांच्यामध्ये बॅलन्स राखणे कठीण होऊन जाते. काही पूज्यश्री बिझनेसच्या बाबतीत सर्वांचे व्ह्यू पॉईंट वेगवेगळे आहेत, काम करण्याचे व्ह्यू पॉईंट वेगळे आहेत. कोणाला खूप सारा रिसर्च करायची इच्छा आहे, कोणाला फटाफट काम संपायची इच्छा आहे, म्हणून तो जर त्यात वर्क डिव्हिजन झाली तर सगळ्यात छान आहे. धाकट्या जावेने आपला स्वयंपाक करावा, थोरल्या जावेने स्वयंपाक करावा, दोघींनी करावा आणि मुलांचा वाढदिवस दोघांनी एकत्र मिळून साजरा करूया. असं काही करत असाल तर चांगलं होईल. वर्क डिव्हिजन की बाबा शॉपिंगचा म्हणजे खरेदीचा, मॅन्युफॅक्चरिंगचा हा पार्ट आहे, सेलचा, रिपेअरिंगचा पार्ट, एवढा अशी काही डिव्हिजन जर झाली तर चांगलं आहे. दुसरा पार्ट आहे म्हणजे व्यवहाराच्या गोष्टी आहेत. हे पतिदेव जे सत्संगात आले त्यांनी ज्ञान घ्यावं, म्हणजे मग ॲडजस्टमेंट करायला सोपं जाईल. आणि कधी काही सोडावं जरी लागलं, चला या गोष्टींमध्ये एवढा खर्च आहे, त्यांना तो करू द्या, ह्यापेक्षा जास्त झालं तर आपण विचार करू. म्हणजे काय, एम्पावर करायचं, डेव्हलप करा त्यालाही, भावालाही, चला तुम्ही पण थोडं करत जा. आणि कधी वाटलंच तर खूप मोठं नुकसान होतं तर चर्चा करायची, डिस्कस करायचं, बाबा रे असं केल्याने थोडं नुकसान होईल, थोडी आपण वाट पाहूया. म्हणजे लहानसहान गोष्टींमध्ये दखल होत राहते आणि मोठ्या गोष्टींमध्ये मोठी दखल होईल. म्हणून लहानसहान गोष्टी सोडून द्यायच्या, महत्त्वाच्या मोठ्या गोष्टी पकडायच्या, तेव्हा मग बॅलन्स
बॅलन्सही राहू शकेल. म्हणजे ही सामान्य गोष्ट आहे. आता काय शक्य आहे, कोणतं काम आहे, कशा प्रकारे करता येईल त्याचा अभ्यास करावा लागेल. होय पूज्यश्री. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी बोला. विशाल फ्रॉम पंजाब. हो बोला. जसजशी आर्थिक प्रगती होते आयुष्यात तसतशी टेन्शन्स पण वाढत आहेत. म्हणजे जेव्हा मी 10,000 कमावत होतो तेव्हा मी 8 तास आरामात झोपायचो. आता फायनान्शियली ग्रोथ होती आहे तेव्हा मला झोपच लागत नाही. हो, दादाजी म्हणायचे की एका घोड्यावर बसून लवकर पोचेल माणूस का 2 घोड्यांवर बसून लवकर पोचेल. हां, एकावरच बसून एकावर बसून पोचेल. म्हणजे आपला बिझनेस एवढाच वाढवा की रात्रीची झोप चांगल्या प्रकारे येईल लागेल. पण बिझनेस येतच नाही ना वाढवा. झोप दीपक हो, भाई. पण मग बिझनेस थोडा कमी करा, नॉर्मॅलिटी ठेवा. आणि वाढलाच तर मग वर्क डिव्हिजन, एखादा मॅनेजर ठेवा, कामाला 2-3 माणसं ठेवा, हळूहळू कामाचं वाटप करा. आता मी बघा काय केलं होतं, बिझनेस तेवढाच केला जेणेकरून सत्संग शिबिर, यात्रा, प्रोग्रॅम सगळं मी आरामात करू शकेन. तेवढाच व्यवसाय करायचा. पैसे कमी मिळोत न मिळोत चालेल, पण आपला सत्संग चुकता कामा नये. त्यामुळे मला दोन्ही मिळालं, सत्संगही चालू राहिला आणि बिझनेसही चालू राहिला. आणि जेवढा मी सत्संगात जास्त यायला लागलो ना, तेवढी आवक, इन्कम 15 दिवस सत्संगात, 15 दिवस बिझनेसमध्ये, त्यामुळे डबल इन्कम झाला. आधी 30 दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत 18 तास काम करायचो, पण नंतर मग सत्संग वाढत गेला आणि इन्कमही डबल झाला. काम अर्धच झालं. 5 दिवस सत्संग, 5 दिवस बिझनेस करायचो, 25 दिवस सत्संगात असायचो, 1-2 माणसं ठेवली, त्यामुळे 5-6 पट इन्कम आमचा वाढला. म्हणजे सत्संगात राहून काही लॉस नाही झाला आमचा. हा व्यवहार समजून घ्यायला हवा. जास्त पैसा कमावून नंतर आरामात राहायचं, तेवढं लिमिट ठेवा. आणि नवीन नवीन कामं येत राहतात, धावायचं नाही, थोडी वाट पाहायची. जे आहे ते नीट सेट करा, एक्स्ट्राचं पेंडिंग ठेवा किंवा मग एक्स्ट्रा माणूस ठेवून काम करू शकता ते. पण माणसं नंतर 5%, 10% घोटाळा करून खातील, तयारी ठेवायची त्याची काय. पूज्यश्री, जे वर्कर्स माझ्याबरोबर काम करतात त्यांच्याबरोबर माझी नीट वागणूक होत नाही. म्हणजे जर मी त्यांना सांगितलं प्रेमाने, बाबा रे हे काम करून टाक, तर ते नाही करत. आणि जेव्हा मी प्रेशर आणतो तेव्हाच ते काम करतात. हो, पण ड्रॅमॅटिक प्रेशर द्या. आतून त्रास व्हायला नको आहे. आतून दुःखी येऊन त्याला सांगाल तर मग त्यामुळे आपलंच नुकसान होईल. त्यांचं काय व्हायचं ते होणारच आहे. ड्रॅमॅटिकली बोला आणि प्रेमानेही सांगा त्यांना. मी तर कधी कुणावर रागावलो नाही. तो म्हणाला, साहेब हा प्रॉब्लेम आहे, मी तिकडे नाही जात. मी म्हणायचो मी जातो, तू इकडे जा. आम्ही करायचो ॲडजस्टमेंट. दादागिरी मी केलीच नाही कधी. त्यामुळे सगळे काही सिन्सिअरली माझ्याबरोबर काम करायचे. 20 वर्ष नंतर मी धंदा बंद केला. मग तोच धंदा त्याच्यावर सोपवला, मी बाहेर गेलो. मग तू सांभाळ तुझा बिझनेस आजपासून. पूज्यश्री, जसं आपण म्हणता की बाबा जे काही आपल्याबरोबर होतं आहे ते व्यवस्थित आहे आणि जे काही होईल तेही व्यवस्थित आहे, तर मग मोक्षही व्यवस्थित म्हणूनच होईल. नाही, त्यासाठी हा डिस्चार्ज व्यवस्थेच्या अधीन आहे. कॉजेस व्यवस्थेच्या अधीन नाही, ते अज्ञानतेमुळे आहेत. आणि सुटायचं आहे म्हणून जागृती ठेवायची, तेही व्यवस्थेच्या अधीन नाही. तो पुरुषार्थ आहे, एक भ्रांतीचा पुरुषार्थ आहे. नवी कर्म बांधून दुसरा जन्म मिळतो आणि हा जागृतीचा पुरुषार्थ आहे. कर्म न बांधता त्यामुळे मोक्षास. त्यातलं डिस्चार्ज कर्म तेवढाच पार्ट व्यवस्थितचा आहे. आणि डिस्चार्जमध्ये काय घडेल हे आपल्याला माहीत नाही. बंद पिशवीतून दूध बाहेर निघेल, बंद पिशवीतून भोपळा बाहेर येईल किंवा पिशवीतून टोमॅटो बाहेर येईल, पिशवीतून मटार बाहेर येतील. आपल्याला काय माहीत कोणता माल बाहेर पडेल. ते व्यवस्थित, कारण जो माल भरून ठेवला तोच बाहेर येणार, ते व्यवस्थित आहे. नवीन भराल ते व्यवस्थित नाही, आणि नवीन न भरणं तेही व्यवस्थित नाही. तो आपला आजचा पुरुषार्थ आहे. समजला आता तुम्हाला? थँक्यू दीपक भाई. ठीक आहे. पूज्यश्री जय सच्चिदानंद. हो विनीत चावला, बोला. दिल्ली उत्तम नगर. हो हो. पूज्यश्री, दादा भगवानांचं एक आप्तसूत्र आहे, त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं होतं. देहाच्या साऱ्या क्रियांमधून अज्ञानीचा आत्मासुद्धा वेगळा राहू शकतो असं आहे. इकडे जेवण करत असतो पण मनाने तो स्वतः असतो ऑफिसमध्ये. मनाच्या क्रियांमधून आणि वाणीच्या क्रियांमधूनच तो वेगळा नाही राहू शकत. हे तर सिंपल आहे ना. चहा पित असतो आणि मनाने क्रिकेटमध्ये नाही का घुसतो, किंवा अभ्यास करत असतो, बाहेरून दिसतं अभ्यास करतो पण वाचत नसतो. चित्त त्याचं क्रिकेटमध्ये आहे. चित्त म्हणजे व्यवहारी आत्मा. हां, म्हणजे त्याचं चित्त तिकडे क्रिकेटमध्ये गेलं आहे. म्हणून हे दादाजी म्हणतात, देहाच्या क्रियेपासून जो वेगळा राहू शकतो. म्हणजे जेव्हा देहाची काही क्रिया होत असते त्यावेळी तो ऑफिसचा विचार करत राहतो. म्हणजे दादाजी हेच सांगतात की देहाच्या क्रियेनुसार त्याला जाणून घ्या. देहाची क्रिया त्यात तन्मयाकार न होता
त्यापासून अलिप्त राहून जर त्या देहक्रियेकडे पाहाल तर आपण दुसऱ्या जागी गेलोच नाही, आपण हेच बघण्यात राहिलो तर आपण आत्म्याचा पुरुषार्थतेही आहोत आणि देहाच्या क्रियेत ज्ञाता म्हणूनही राहतो. देहाची क्रिया संपत जाईल, आत्मजागृती वाढेल आणि अज्ञानी मन क्रियेमध्ये तन्मयाकार होतंच, वाणीच्या क्रियेत तन्मयाकार होतं. आपण तर त्यालाही वेगळं बघू, मनातले विनीतचे विचार आहेत असं मनाकडे आपण बघू शकतो आणि विनीतने म्हटले टेप रेकॉर्डर त्याकडेही तटस्थपणे पाहू शकता. अशी प्रॅक्टिस वाढवू शकतो वेगळेपणाच्या जागृतीची. नाही नाही ते ठीक आहे पूज्यश्री, ते कधी कधी होतं, कधी नाही होत. काही हरकत नाही. ते हळूहळू भले 10पैकी एकदा झालं तरी खुश व्हायचं, आनंदी व्हायचं. पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न करा, दुसऱ्या वेळी झाल्यावर तिसऱ्या वेळी पुन्हा ट्राय करा. कारण हे कर्म समाप्त होण्याआधी मिळालेलं ज्ञान आहे. कर्ता भावनेने आपण बांधलो, तन्मयाकार होऊन भक्तिभावनेने तो डिस्चार्जमध्ये येणार. त्यावेळी जागृती ठेवायची की हे सगळं विनीतचं आहे, माझं नाही आहे, मी शुद्धात्मा आहे. अशी प्रॅक्टिस करत करत प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास म्हणजे बघा, ज्ञानाचा 5 आज्ञांचा अभ्यास करा, त्यांचा स्टडी करा आधी, आप्तवाणी दादावाणी पुस्तकांचा, नंतर ते उपयोगात आणा. सत्संग ऐका, निरुमांचा आहे, दीपकबाईंचा आहे, अभ्यास करा आणि प्रॅक्टिकली सेट करत जा. ते सेट कराल, त्याचा अभ्यास कराल तर जागृती मग वाढेलच वाढेल. कर्मातून सुटका होत. ठीक आहे. हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बलदेव, दिल्ली. बोला. सर, मागच्या काही दिवसात जेव्हा सूचना मिळाली की आपण दिल्लीला येत आहे, हो, तर माझ्या एका नातेवाईकाने एकदा असंच मग मला जाणीव झाली की यार, ते जे काश्मीरी गेट बस अड्ड्यासमोर कोणीतरी एक बाबा असे कोणीतरी येत आहेत, म्हणजे तसा तो टोमणा मारला होता. त्यामुळे मला थोडं फील झालं की आपल्याविषयी असं का म्हणतोय. पण त्वरित ज्ञान हजर झालं. मला वाईटही वाटत होतं, त्याचबरोबर आतून असंही वाटत होतं की हे ज्ञानच आहे. आपणच म्हणताना की वाईट मानून घ्यायचं नाही, कोणीही काही सांगू. पण मला मात्र खूप जाणवत राहिलं की आपल्याबद्दल असं का म्हणाला तो. त्यासाठी प्रार्थना करायची, कारण हा कलियुगाचा काळ आहे. पूर्व अपराधक जीव आहेत सगळे. त्यामुळे असं काही ज्ञानानंतरही काहीतरी वाईट मनात येत राहतं, कधीतरी काही भरोसा नाही. त्यामुळे अज्ञानी तर बिचारे, कारण बघा या लोकसंज्ञा आहेत, इतर संत महंतांचं बघितलं असणार, ऐकलं असणार, त्यामुळे त्यांचंही सगळं असंच आहे तसंच आहे काहीतरी बोलतात. म्हणून प्रार्थना करायची की यानं सच्ची समज मिळावी, सच्चे निमित्त मिळावे आणि हा अपराधी भाव सुटावा, विराधक भाव सुटावा, अशी कृपा करा. शुद्धात्म्याला आठवून प्रार्थना करायची आणि जास्त रिस्पॉन्ससुद्धा नाही द्यायचा आणि द्वेषही करायचा नाही, एनकरेजही करायचं नाही, डिस्करेज. मौनात राहा, वितरागी राहा. आम्हाला आवडत नाही आपलं बोलणं, मौनात राहा आणि भावना ठेवा की त्यांच्याबरोबर कोणतीही चर्चा करायला जाल आणखीनच जास्त निगेटिव्ह बोलतील. म्हणून मौनात राहा आणि ठरवा की प्रार्थना करायची बस, आणि वितरागी राहा त्यांच्याबाबत. आणि एक छोटा अनुभव आहे. आता काळानुसार आता माझी पोझिशन अशी आहे की मला मॅनपॉवर मॅनेजमेंट करावी लागते आणि अशा वेळी परिस्थिती कधी अशी उद्भवते की काही सोल्युशन नसते. मग मी अशा वेळी टोटली सोडून देतो की दादा भगवान आपण डिसाईड करा. मग त्यावेळी त्यावर सोल्युशन संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत ऑटोमॅटिकली येतच. आणि मी हा म्हणजे माझा हा एक तुमचाच नाही, आम्हा सगळ्यांचा असा अनुभव आहे. करोनामध्ये काही न करता अगदी सॉल्युशन मिळायचं, जे काही करू त्यात प्रॉब्लेम व्हायचा. याचा सगळ्यांनाच अनुभव आला. जेवढे कर्तपणा संपेल नाही का. या ताई म्हणाले मी काय करू, दुराचार भ्रष्टाचार काय करू, कसं वागू, काय करू. करायला जाऊ तेवढा त्रास वाढत जातो. सहज भावात राहायचं. प्रार्थना आहे आमची, प्रार्थनेमुळे कर्ताभाव संपतो आणि त्याच्याही पुढे व्यवस्थितला सोपवलं तर तो योग्य निर्णय आहे. काही कळत नसेल तर दादाजी तुमच्यावर सोपवलं आहे, तुम्ही सांभाळा. आपण आपला कर्ताभाव काढून घ्यायचा आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. पूज्यश्री जय सच्चिदानंद. मी कृष्णा जैन गुडगावहून बोलतेय. अनेक दिवसापासून हा प्रश्न पडलाय की मी दादाश्री आणि सिमंदर स्वामी, पूज्य निरुमा, पूज्य दीपकभाई या साऱ्यांचे फोटो एकत्र देव्हाऱ्यात ठेवू शकते का. खरे तर मी ठेवलेत. हो, मग ठेवा आणि जास्त करून दादा भगवानांची आराधना करा आणि सिमंदर स्वामींची भक्ती करा. आपल्याला तिकडे पोचायचं आहे. निरुमा आपल्याला सहाय्य करतील, दीपकभाई सहाय्य करतात की बाबांनो चला पुढचा मार्ग कसा चालायचा त्यासाठी मदत मिळेल.
आराधना पूजा तर सिमंदर स्वामींची दादांची करायची. पूज्यश्री, दुसरा प्रश्न आहे, मूलथी चरमस्वन म्हणजे काय म्हणायचे आहे? म्हणजे भक्तीमध्ये येतं बघा, आरतीमध्ये. चरमस्पंद म्हणजे काय की अंतिम, त्यांची जी काही स्पंदनं आहेत ती अंतिम आहेत. म्हणजे यानंतर ते कर्म बांधतील असं नाही होणार, कर्माची फळं देऊन सुटतायत. दादाजींची दशा अशीच आहे, चरणस्पंदी. पूज्यश्री, ज्ञान घेण्याआधी आयुष्य फारच अस्ताव्यस्त होतं, पण आता आयुष्य खूप आवडतंय. घरातही, ऑफिसमध्येही आणि ओळखीपाळखीच्या लोकांशीही संबंध खूपच चांगले काय नाव आहे झाले. तुमचं? राकेश गुप्ता, गाझियाबादहून. बरं, बोला. जेव्हा आधी भांडण व्हायचं तेव्हा मनावर खूप ताण यायचा, क्लेश व्हायचे, पण आता तसं नाही होत. इतरांना निर्दोष बघतो, त्यामुळे खूपच चांगलं वाटतं. कायमच दिवसभर असंच वाटत राहतं. अगदी म्हणजे मोक्षाचा अनुभव इथेच येतोय. दादांच्या कृपेने, निरुमांच्या कृपेने, आपल्या प्रवचनामुळे बरोबर आहे. आणि चिकट फाईल, जसे आपण सांगितले होते की चिकट फाईल्स बरोबर कसा व्यवहार करायचा, तसं केल्यामुळे तर जादूची झप्पी सुद्धा मिळायला लागल्या. बॉस सुद्धा देतात, मिठी मारतात. चांगलं आहे म्हणजे ना? खूप चांगले अनुभव येत आहेत. बरोबर आहे. खरंच खूप चांगले अनुभव येत आहेत. आणि बस त्याचे वर्णन एवढंच आहे की खूपच छान, कायम जागृत अवस्थेत राहतो. बरोबर, अगदी बरोबर. छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा जो प्रश्न आहे मी लिहून दिलाय. म्हणजे आजपासून 10 वर्षांपूर्वी किंवा 15 वर्षांपूर्वी डॉक्टर निरुमांचे प्रवचन मी ऐकलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की कोणीही स्वतःला भगवान नाही म्हणत, लोक स्वतःलाच भगवान म्हणायला लागतात. पण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने स्वतःला भगवान म्हटलं आहे. हो, ते अर्जुनाला म्हटलंय, कारण अर्जुन त्यांना सखा मानायचा, तो त्यांना रिलेटिव्ह मानायचा. तर माझं बघा सच्च स्वरूप आत्म्याचं आहे, आणि आत्म्यात जे राहतात त्यांना भगवान म्हटलं जातं. म्हणजे हे स्वरूप सांगितलं आहे की तू शरीर पाहतोयस ते माझं स्वरूप, माझं स्वरूप नाही आहे. हे काका, मामा, भाचा जे सगळे बघतायत तेही स्वरूप शरीराशी निगडीत आहे. तत्वस्वरूपी आत्मा बघ आणि त्यातल्या भगवानांना ओळख. मी तत्वस्वरूप आहे, माझ्यातलं ते स्वरूप तू ओळख. तूही अर्जुन मानतोयस तो तू नाहीस, तू स्वयंही आत्माच आहेस, आणि सर्वांना आत्मस्वरूपात बघ. आणि हा विचार समजावलाय. दीपक भाई, पण श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की मी भगवान आहे, ते मग काय बरोबर ते आहे. मानायचं नाही का? नाही, मानायचं, पण समजून घ्यायचं की भगवान म्हणजे शरीर आहे भगवानांचं का आत्मतत्व आहे. शरीर तर पारध्याने तीर मारला, शरीर सोडून द्यावं लागलं, म्हणजे शरीर विनाशी होतं, ते भगवान नव्हते. त्या मुरलीधराला आपण भगवान मानतो, बासरी वाजवणाऱ्याला, राधेच्या कृष्णाला, चक्रधारीला, पण तत्वस्वरूपात नाही मानत. त्याला भगवान समजण्याविषयी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, ते समजून घ्या. तू ज्याला कृष्ण म्हणतोयस ते माझं स्वरूप नाही, तत्वस्वरूपात मला ओळख. आणि भगवानाची ती गोष्ट आहे. आणि जीवातून शिव झालेल्या त्याला भगवान म्हटलं जाईल. नरातून नारायण झालाय तो भगवान आहे. आणि ह्या तत्वस्वरूपातल्या गोष्टीबाबत काहीही भेद नाही आहे, तिथेही त्याला भगवानपद म्हणतात. हां, मनुष्य शरीराला जर कोणी भगवान म्हटलं, माझी पूजा करा, माझ्या पाया पडा, तर तो 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 मार खाईल, अधोगतीला जाईल. मग त्या कृष्णाने स्वतः तत्वदृष्टी धरून चला, म्हणजे तत्वस्वरूप आणि जीव मात्राच्या अंतरंगातील तत्वस्वरूप तोच भगवान आहे, तोच परमात्मा आहे. ते मानलं तर मोक्षमार्गावर पुढे जाईल. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. राजेश कनोजिया, बरेलीहून. बोला. आमचे शेजारी म्हणजे फारच द्वेषाची फाईल आहे. म्हणजे खूपच भांडणं होत असतात. मग त्यातून सुटका कशी करून त्यांच्यासाठी घ्यायची? प्रतिक्रमण करा, त्यांचं प्रतिक्रमण करत राहा. खूप लोकांना अनुभव आला आहे, शेजाऱ्यांची भांडणं होत राहायची छोट्या छोट्या गोष्टींमधून. म्हणजे आधी तर त्यांच्या दोषांचं प्रतिक्रमण चालू करा. निश्चय करा त्यांना दुःख द्यायचं नाही आहे, त्यांच्यातलं एकही दोष काढायचा नाही आहे, झालं ते व्यवस्थित स्वीकारायचं आहे, कुणाचाही दोष नाही आहेत. आणि जेवढे भाव बिघडतील शेजाऱ्यांविषयी त्यांच्याच शुद्धात्म्याकडे प्रतिक्रमण करायचं. हळूहळू व्यवहार बघा प्रेमळ व्हायला लागेल. नाही, म्हणजे माझी तर अशी भांडखोर प्रवृत्ती नाही आहे, पण माझ्या घरच्यांचे आणि त्यांचे जास्त करून भांडण होतं. सर्वांना सांगा कोणी निगेटिव्ह काही पाहायचं नाही, आणि मनात निगेटिव्ह विचार आला तरी प्रतिक्रमण करा. आणि आपल्याबरोबर विचित्र वागले तरी आपण ॲडजस्टमेंट करायची, ॲडजस्ट होत राहायचं, आणि भाव बिघडवायचे नाहीत. बघा परिस्थिती हळूहळू सुधारत जाणारच आहे. नाही, म्हणजे असं तर कित्येक वर्षांपासून होत आहे, त्यामुळे. हो, पण आता अजूनही भाव बिघडतात का त्यांच्याविषयी? हा, ते तर- अभाव द्वेष वाटतो त्यांचा. हां, म्हणजे तेच कारण आहे, आणखी वाढेल भांडण. बघा पूर्वभावातही शुद्धी नाही केली, आज आलाय आसपास वैर वसूल करतायत, आणखी पुढच्या जन्मात पुन्हा येतील, त्यांच्याबरोबर भांडण चालू राहील.
तुम्हाला सुटायचं असेल तर प्रतिक्रमण सुरू करा. हां. आणि आणि दुसरं घरच्यांनाही शिकवून ठेवा की त्यासाठी माफी मागायची, कोणते भाव बिघडवू नका. शुद्धात्मा पहा, समभावाने निकाल करा त्यांच्याबरोबर. नाही, घरचे सत्संग तर बघतात, पण म्हणजे यामध्ये ते अजून जोडले गेले नाही आहेत. नाही बघा, एवढंच सांगा की मनामध्ये वाईट विचार आले तर माफी मागा. हे दादा भगवान माफी मागतोय, त्यांच्याबद्दल वाईट भाव मनात येऊ नयेत अशी शक्ती द्या.